सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने मुख्य कार्यालयासह शहरातील विविध रिक्षा थांब्यांवर उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमाला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि श्री खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलियास सिद्दीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर लेडीज हॉस्टेल समोरील रिक्षा थांब्यासह विविध ठिकाणी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी MK मित्र परिवाराच्या वतीने महादेव कोगुणरे यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि रिक्षाचालकांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आम्ही समाजातील ज्या घटकासाठी काम करतो त्या रिक्षाचालकांचा व्यवसाय सध्या मोठ्या संकटात आहे. विशेषतः रॅपिडो बाईक टॅक्सीच्या प्रश्नामुळे रिक्षाचालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या प्रश्नासाठी आमचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. रिक्षाचालकांनो, एकजूट व्हा, संघटित व्हा आणि शासनाला आपली ताकद दाखवा, असे आवाहनही या प्रसंगी त्यांनी केले. रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारे रियाज सय्यद यांनी यावर्षीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रम राबवण्यावर त्यांचा भर असतो. महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे हेही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. रांगोळी काढणे, बॅनर लावणे, ध्वज बांधणे यापासून कार्यक्रमाच्या विविध तयारीपर्यंत त्यांनी आपली जबाबदारी उत्साहाने पार पाडली. दरम्यान बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड यांनी आपल्या मुलांसह वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्यक्रमाला धावती भेट दिली. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांसोबत देशभक्तीपर घोषणा देत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि गप्पाही मारल्या. याप्रसंगी महासंघाचे पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांना मदतीचा सामाजिक संदेश आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार असा त्रिवेणी संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे मुख्य कार्यालयात आज ध्वजारोहण झालेलं आहे. त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी आज महासंघाचे संलग्न स्टॉपवर ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. आज महासंघातर्फे आणि MK फाउंडेशन कोगनूर साहेब यांच्यातर्फे वह्या वाटपच्या, शाळेंचे मुलांना वह्या वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने सर्व मुलांना स्वातंत्र्य दिवशी आम्ही वही वाटप करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मी सर्व चालक बांधवांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी आणि हे स्वातंत्र्य आपल्याला ज्या बलिदानाने मिळालेलं आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागेल. का म्हणजे आज आपला व्यवसाय जे आहे ते आज टोटली उद्ध्वस्त करण्याचे दारावर आहे आणि या व्यवसायाला वाचवण्यासाठी आपण सर्व चालक बांधव, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, का म्हणजे आपला व्यवसायच आपला धर्म आहे. या व्यवसायाला टिकवण्यासाठी आणि रॅपिडो, टू व्हीलर, बाईक हे हद्दपार करण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढायचं आहे आणि हे रॅपिडो आणि टू व्हीलरचे जे सरकारने हे दिलेले आहे, मान्यता दिलेली आहे, ते मान्यता रद्द करण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढायचं आहे. त्यासाठी सर्व चालक बांधवांनी महासंघाची सोबत येऊन एक मोठ्या लढ्याला आपल्याला सोबत जायचं आणि मोठा लढा उभारायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ.